अप्पू गुड मॉर्निंग. आज आपण ना स्कूल स्कूल खेळूया. मी टीचर असणार आणि तुम्ही सगळे स्टुडंट्स. मग सगळ्यांनी म्हणा आता गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला आता तुम्ही सगळ्यांनी मला तुमचं होमवर्क दाखवा. सगळ्यांनी होमवर्क केलाय? अरे अरे कुठे चाललाय तुम्ही? खाली बसा. माझ्या परमिशन शिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. आता सगळ्यांनी मी जसं सांगेन तसंच करायचं. सिट डाऊन, सिट डाऊन. गुड. सो स्टुडंट्स, नंदिनी खूप दुखतंय मला. नंदिनी नंदिनी मी आले ना. शांत हो, काही नाही होणार. हा होईल बरा पाय तुझा. शांत हो बघू. मग झेपत नाही तर या गोष्टी करायच्या कशाला? मला रूम मध्ये जायचं आत्ताच्या आत्ता. रूम हो ये. उठायचा प्रयत्न कर. ये सावकाश. नाही जमणार. मला खूप दुखतंय. मला लागलंय. तन्मय जरा मदत करतोस का तिला रूम मध्ये घेऊन जायला? ए तन्मय, अरे उठ ना. तन्मय तुला कामाला जायला उशीर होत असेल ना. तू असं कर. तू निघ ऑफिसला. आनंदा नेईल तिला रूम पर्यंत. हा मी नेतो ना तिला तिच्या खोलीपर्यंत. आलो हो हे बघ आनंद आउट. आलो आलो. उठा उठा नंदिनी मॅडम, मी आलोय ना तुम्हाला न्यायला. नाही पाय दुखतोय ना तुमचा म्हणून मी आलोय तुम्हाला न्यायला. नंदिनी टीचर चला चला. बस बस माझी रूम आली. मी जाते. आली काय? आता पण नाही नाही मी जाईन. ठीक आहे ठीक आहे. बरा झाला. माझा पायाचा बाहू गेला. जादू जादू. हे बघ मला काहीच होत नाहीये. गेला गेला. मी एकदम बरी झाले. आरोही काय ग कुठे निघालीस? अगं बँकेत थोडं महत्वाचं काम होतं. बऱ्याच दिवसांपासून राहिलं होतं ना ते पटकन करून ये. आणि नंदिनी नाही म्हणजे तू गेल्यावर तिने काहीतरी गोंधळ घातला किंवा हट्ट धरला की मला आरोहीच पाहिजे तर? नाही नाही करणार तसं. ती तिचं खेळत बसेल ना.
आई आहेत ना लक्ष ठेवायला. तन्वी नाही म्हणजे आई आहेत तिच्याकडे लक्ष द्यायला, पण तू सुद्धा अधूनमधून जरा बघशील तिच्याकडे प्लीज. ठीक आहे, डोंट वरी, आहे मी इथे. आलेच. आता आरोहीची मज्जा मज्जा गंमत. मला खेळणं दिलं नाही काय, मी चोरून घेईन, बघच तू आता. साहेब केव्हाचा तुम्हाला फोन लावतोय, तुम्ही फोन का नाही उचलत आहात? अरे बाईकवर होतो. काय झालं? तुमच्या घरून फोन आलेला, तुमच्या मिसेसचा ऍक्सिडेंट झाला म्हणे. तुम्हाला ताबडतोब घरी बोलवलं. कसं? साहेबांनी पण तुम्हाला लगेच घरी जा असं सांगितलं. फोन उचलत नाही म्हणजे? हॅलो. हा ताई, आरोही कुठे आहे? आरोही ती बँकेत गेली, काहीतरी काम होतं तिचं. कधी गेली? आत्ता थोड्या वेळापूर्वी. ऑन द वे असेल. पर फोन घेऊन गेली आहे का ती सोबत? हो, पण तू असे काय प्रश्न विचारतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काय नाही. ते ओके. आता याला काय झालंय? मला आहे ना हे तन्मयचं वागणंच कळत नाही. का ग? घरी असताना आरोहीवर ओरडायचं आणि ऑफिसला गेला की घरी कॉल करत बसायचं. तुला कळत कसं नाही तन्वी, तन्मयचं खूप प्रेम आहे आरोहीवर. तिचा राग आला तरी फार वेळ टिकत नाही तो. काहीतरी गडबड आहे आई. का ग, काय झालं काय? अगं मी आरोहीला कॉल केला तर तिने फोन कट केला आणि आता तिचा नंबर स्विच ऑफ लागतोय. कळतच नाहीये काय करायचं. हा बघ, तन्मय आला. आरोही परत आली का? तुला अजून काय सांगून गेली होती का? ती म्हणाली की बँकेत जातीये, काहीतरी काम आहे म्हणून. अगं बँकेत मी जाऊन आलो, तिथे ती गेलीच नव्हती. माझा फोनही उचलत नाही आता. अरे तुझा फोन आल्यानंतर मी तिला कॉल केला तर तिने कट केला माझा फोन. अरे पण तू आरोहीला शोधत अगदी घरापर्यंत आलास. एवढं काय अर्जंट काम आहे तुझं? अगं घरातून कोणीतरी माझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता की आरोहीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. काय? ही काय भानगड आहे? घरातून फोन कोणी केला तेच कळत नाहीये मला. मीच केला होता तो फोन. तू फोन केला होतास? कशी मज्जा केली एका मुलाची. फसवलं फसवलं सगळ्यांना फसवलं. तुला लाज नाही वाटत असले फालतू चाळे करायला? लाज? लाज काय वाटायची त्याच्यात? मला तर खूप मज्जा आली. मला फक्त बघायचं होतं की मी फोन केल्यावर तू येतोयस की नाही, आणि तू आलास म्हणजे मी जिंकले जिंकले. नंदिनी, तन्मय
बोलतोस तू हे? शांत हो. तो बघ कसं करतोय, मला मारणार होता आता. तू जे काय वागलीस त्यानंतर काय पूजा करू तुझी? तुझ्या मस्करीसाठी ना तुझा जीवच घेतला पाहिजे. काय बोलतोस तू हे? या घरात मला कोणीच समजून घेत नाही, कोणीच नाही. शांत हो बघू, तू आधी रडणं थांबव. नंदिनी शांत हो. तन्मय, तुम्हाला सांगशील का नेमकं एवढं तुला चिडायला काय झालंय? काय झालं? या बाईने माझ्या ऑफिस मध्ये खोटा फोन केला होता की तुझा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. मला निरोप मिळताच मी तुला लगेच फोन केला, पण तू काय फोन उचललाच नाही. म्हणून मी तन्वीला फोन केला. तिने सांगितलं की तू बँकेत गेलेस, म्हणून तिकडे चौकशी केली तर तिकडे कळलं की तू आलीच नव्हतीस. तन्मय, अरे मी आपल्या नेहमीच्या बँकेत गेलेच नव्हते. मी दुसऱ्या एका बँकेत गेले होते जिथे माझं खूप जुनं अकाउंट होतं. ते बंद करायचं होतं मला. आणि या सगळ्याच्या नादात माझ्या फोनची बॅटरी कधी डिस्चार्ज झाली मला कळलं सुद्धा नाही. मला सांग, या सगळ्यामध्ये नंदिनीची काय चूक आहे? काय चूक? म्हणजे हिने जो खोटा फोन केला ते योग्य होतं? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. नंदिनीने बालिशपणा केला हे अगदीच मान्य आहे मला. पण पुढे सगळं कोइन्सिडेंटली जुळून आलं होतं ना. तिच्या अशा मस्करीसाठी तिच्यावर हात उचलणं योग्य वाटतंय तुला, तन्मय? नंदिनी, तसं कामासाठी बाहेर गेलेल्या माणसाची थट्टा नाही गं करू. तुझ्यामुळे तन्मयला किती त्रास झाला बघितलंस ना तू. हा, गुगलच ना तू. चल पटकन तन्मयला सॉरी बोल बघू. मी नाही त्याला सॉरी म्हणणार. तो बॅड बॉय आणि मला अजिबात नाही आवडत तो. नाही सॉरी म्हणणार. अगं नंदिनी, नंदिनी, मी बघते तिच्याकडे, तू इथेच थांब. आई, आई मी नंदिनीसाठी बाहुली आणली. तिला प्लीज द्याल हे, म्हणजे रुसवा जाईल तिचा. तन्मय, तू काय लक्ष देतोस रे तिच्याकडे? तुला माहिती आहे ना किती बालिशपणे वागतेय ती. आणि हे बघ, मी सुखरूप तुझ्या डोळ्यांसमोर उभी आहे. खात्री पटलीये ना तुझी आता? मला काहीही झालेलं नाही. त्यामुळे तू आता शांत हो आणि निश्चिंतपणे ऑफिसला जा प्लीज. नंदिनी, ए नंदिनी, मला कोणाशी बोलायचं नाहीये. जा तुम्ही इथून. बोलू नकोस. पण आरोहीने तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे, ती बघशील की नाही? गंमत? ही आरोहिणी माझ्यासाठी आणली? हो. खरंच? मग काल तू म्हणाली होतीस ना तिला, मग आज बघ तिने न विसरता आणली तुझ्यासाठी. आवडली का तुला? खूप आवडली. खूप छान आहे. एकदम क्यूट आहे, माझ्यासारखी. आता खेळशील ना हिच्याशी? जेवायचं झालं की मी हाक मारते तुला, मग ये जेवायला. चालेल. मी तुझं मी तुला काय हाक मारू? मी ना तुझ्यासाठी एक छान नाव शोधणार आहे.
मला ना तुझा ड्रेस खूप आवडला. आणि तुला ह्याच्या बरोबर हेअर ब्रश आणि मिरर आणि रोलर पण आहे. आपण तुझी ना मस्त हेअरस्टाईल करूया. तुझा ड्रेस तर खूप छान आहे आणि शूज पण. आणि मग तू आणि मी मिळून भातुकली खेळूया. ओके, खूप मज्जा येईल. मी तुझे हेअर कोम करीन. नंदिनीला काय हवं ते तू बरोबर ओळखतेस. त्या बाहुलीत अगदी छान रमली आता ती. तू असं नको समजू हं, की तू एकटी आहेस. मी तुझ्यासाठी एक छान बाहुला शोधणार आहे. अगदी मला हवा तसा एक स्मार्ट हँडसम बाहुला आमच्या बाहुलीसाठी. अगं खरंच शोधणार आहे. प्रॉमिस दे हात. प्रॉमिस. आता तर खुश. नंदिनी, नंदिनी, चल उठ बघू. नंदिनीकडे हा फोटो कसा काय आला? आणि हा सगळा काय प्रकार आहे? नंदिनी, नंदिनी उठ बघू. नंदिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आरोही, आज की नाही तू मला जसं चॉकलेट मिल्क देतेस ना तसं माझ्या बाहुलीसाठी पण आणशील. तिला खूप आवडेल. नंदिनी, हा फोटो तू कापलास? हो, मी कापलाय. का? त्याची गंमतच आहे. तू माझ्यासाठी बाहुली आणलीस बरोबर, पण मला बाहुला हवा होता. पण म्हणून मी तुला नाही त्रास दिला. मी माझा बाहुला घेतला. हे बघ, हे बघ की काय केलं. किती हँडसम दिसतोय ना. नंदिनी, हे काय केलंस तू? मी तुला सांगितलं होतं ना की मला बाहुला हवाय म्हणून, पण तू मुद्दाम बाहुली आणलीस. पण मला जो बाहुला हवाय तो मी घेणारच, आणि ते सुद्धा जो मला हवाय तोच. म्हणून मग मी या बाहुलीला तन्मयचा फोटो लावला.
बरं झालं बरं झालं, नंदिनीचं काम झालं, बरं झालं बरं झालं. ही घे तुझी भावली, मला नको. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, मला जो बाहुला हवाय तो मी मिळवणारच.